हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आपण आज एक्सरसाइज 11.2 सॉल्व करणार आहोत डिव्हिजनची, जी आपली राहिली होती. सो इथे बघा 390 इंटू बॉक्स दिलेला आहे, एम्प्टी बॉक्स दिलेला आहे, इज इक्वल टू आन्सर दिलेला आहे. दोन्ही नंबरचा मल्टिप्लिकेशनचा आन्सर दिलेला आहे. सो विच नंबर विल कम इन द प्लेस ऑफ द बॉक्स. ह्याच्याकरता काय करायला लागेल आपल्याला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जेव्हा असतं तेव्हा ह्या नंबरला कुठल्याही एका नंबरने ह्या दोनपैकी एकाही नंबरने डिवाइड केलं की आपल्याला हे आन्सर मिळतं. ठीक आहे, म्हणजे हा दुसरा नंबर मिळतो. म्हणजेच मी 390ने जर ह्या नंबरला डिवाइड केलं तर मला ह्या बॉक्समध्ये काय आहे ते आन्सर मिळून जाईल. सो आपण 1280 आपण 390ने डिवाइड करूयात. सो इथे लिहून घेऊ 12,870 डिवायडेड बाय 390. आता इथे दोन्हीकडे 0 आहे, हा 0 कट होईल, म्हणजेच मग आपली डिव्हिजन काय होईल 1287 डिवायडेड बाय 39. आता इथे 39चा टेबल लिहून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला सोपं पडेल जरा करायला. 39 × 1 इज 39, 39 × 2 इज 78, 39 × 3 इज 117, 39 × 4 इज 156. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घेऊ. पुढे लागला तर आपण लिहून घेऊयात. आता इथे बघा, म्हणजे पहिले काय येईल, 12ला तर डिवाइड होणार नाही, सो आपल्याला 128 घ्यायला लागेल. मग 128 घ्यायला आपल्याला काय करायला लागेल, 39 3 जा 117 घ्यायला लागेल. सो 3 जा 117. सो 8 - 7 इज 1 अँड 12 - 11 इज 1. मग हा 7 आपण खाली घेतला. आता काय येईल परत 117 आपल्याला माहिती आहे, 39 3 जा 117. सो आन्सर मिळालं आपल्याला 33. सो जेव्हा, म्हणजे आता तुम्ही हे क्रॉस चेक कसं करणार, जेव्हा तुम्ही 390ला 33 डिवाइड कराल तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, सो हा ऑप्शन मार्क करून घ्या 33, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. इफ द डिवायझर इन द डिव्हिजन 6363 डिवायडेड बाय 9 इज रिड्यूस्ड बाय 2, देन बाय हाऊ मच विल द क्वेश्चन इन्क्रीज. हा असा एक प्रॉब्लेम आपण 11.1 मध्ये बघितला आहे. म्हणजे हा 9 आहे तो आपला काय होईल 7 होईल. 7ने डिवाइड करून बघायचा आणि मग क्वेश्चन कितीने इन्क्रीज होतं ते बघायचं. चला, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, आधी 9ने डिवाइड करून बघू आपण. सो 9 7 जा 63. सो 0 इथे 6 घेतला आपण, 6ला डिवाइड होणार नाही, सो इथे 0 घ्यायला लागेल आणि मग हा 3 खाली घ्यायला लागेल. अगेन 9 7 जा 63. सो 707 येतो आहे. मग जेव्हा मी ह्याला 7ने डिवाइड करेल तेव्हा आन्सर काय येईल 9 येईल, 909 येईल. बरोबर, हे करून बघायची गरज नाही. मग आता या दोघांमधला डिफरन्स काय आहे, सो -707. सो 9 - 7 इज 2, 0 - 0 अँड 9 - 7 इज 2. सो आन्सर काय आलेला आहे 202. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या. विच नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स वेन डिवाइडेड बाय 5 6 7 विल गिव 4 ॲज अ रिमाइंडर. ह्या नंबरला, कुठल्या नंबरला जर ह्या 5 6 तिन्ही नंबरने डिवाइड केलं तर रिमाइंडर 4 येते. तो आपण करून बघूयात. पहिला नंबर तर येणार नाही बघा, 42 येणार नाही, कारण 5ने डिवाइडच होणार नाही 42ला. आणि झालं तरी रिमाइंडर काय उरेल ह्याची, 5 आपल्याला माहिती आहे, 5 8 जा 40, म्हणजे रिमाइंडर काय येते 2 उरेल फक्त. सो आपण 214 पासून सुरुवात करू. सो 214ला आपण पहिले 5ने डिवाइड करू, मग 6ने करू आणि मग 7ने करूयात. सॉरी 6. ओके, आता इथे बघा 5 काय येणार आहे, 5 4 जा 20. सो इथे रिमाइंडर आली 1, 4 इथे आपण खाली घेतला, 5 2 जा 10, म्हणजे काय आली रिमाइंडर 4 आली आहे. म्हणजे हाच नंबर असेल. 6ने करून बघूयात. 6ने काय येईल, 6 3 जा 18, काय येते खाली 3. त्याच्यानंतर मग हा 4 आपण खाली घेतला आणि 6 5 जा 30. सो रिमाइंडर इथे 4 येते आहे, म्हणजे नक्कीच कन्फर्म हा नंबर आहे. 7ने करून बघूयात. 7 3 जा 21. सो इथे 0 राहतं, मग आपण इथे 4 खाली घेतला. मग 4 खाली घेतल्यावर पुढचा नंबर तर नाही आहे कुठला, सो 7 0 जा 0, म्हणजे मग रिमाइंडर काय येते 4, म्हणजे कुठलाच नंबर आहे 214. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे, तो मार्क करून घ्या. पुढे बघा फोर्थ क्वेश्चन. इफ 32,843 इज डिवायडेड बाय 42, व्हॉट इज द रिमाइंडर. नॉर्मल डिव्हिजन आहे, 42ने याला डिवाइड करायचं आणि रिमाइंडर फाइंड करायचे. सो ते करून बघू आपण. चला, इथे आता 42ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग 42चा टेबल सगळ्यांना पाठ असतो असं नाही, सो इथे आपण एक
टेबल साईडला लिहून घेऊयात. सॉरी 42 42 2 जा 84 42 3 जा 126 42 4 जा 168. कसं करणार आहे तुम्ही इथे? सोप्पं आहे बघा. 5 2 जा 10 केलं मी इथे 0 दिला. मग इथे 1 इथे काय येतो, जो कॅरीओव्हरला काय येतो इथे 1 येतो. सो 5 4 जा मला माहिती आहे 20 प्लस 1 काय येणार आहे 21. असं करायचं आहे. तुम्हाला किंवा पार्ट नसेल तुम्ही असं करू शकता. आता बघा 6चं पण करून दाखवतो तुम्हाला मी. 6 2 जा 12 म्हणजे 2 इथे येणार आहे, 1 वरती येईल. 6 4 जा किती माहिती आहे तुम्हाला 24 आणि प्लस 1 इज 25. सो 252 आहे ना सोप्पं असं करायला. सो 42 इंटू 7 इज 294 अँड 42 इंटू 8 इज 336. ठीक आहे, इथपर्यंत आपण लिहून घेऊ. आता डिव्हिजन करायला घेऊयात. सो आता पहिला हा कुठला नंबर घ्यायला लागेल? हा 3 डिजिट घ्यायला लागतील पहिले आपल्याला, कारण 32 स्मॉल आहे 42पेक्षा. सो 42 किती घ्यायला लागेल इथे? 328 म्हणजे 42 7 जा घ्यायला लागेल, कारण स्मॉल नंबर आपण घेतो कायम, पुढचा नंबर घेत नाही डिव्हिजन करताना. सो 42 7 जा 294. सो 8 minus 4 इज 4 अँड 12 minus 9 इज 3 आणि इथे किती राहणार आहे 2. सो 2 minus 2 इज 0. मग आता आपण हा 4 खाली घ्यायचा आहे. मग 344 आलं म्हणजे मग आपण 42 8 जा 336 घेऊ शकतो. सो 42 8 जा 336. आता 4मधनं 6 जाणार आहेत का? नाही. सो 14 minus 6 किती येणार आहे 8. म्हणजे आपण इथला इथे एक घेतला, सो इथे येणार आहे 3 आणि 33 minus 33 इज 0. मग आता हा 3 राहिला आहे खाली, तो घेऊयात. आता काय घ्यायला लागेल? 42 2 जा 84 आहे, इथे 83 आले म्हणजे आपल्याला 1 जाच घ्यायला लागेल. 42 1 जा 42. सो 3 minus 2 इज 1, 8 minus 4 इज 4. सो काय आलेली आहे रिमाइंडर 41. सो इथे किती ऑप्शन आहे? थर्ड ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. अ नंबर इज डिवायडेड बाय 15, द कोशंट इज 12 अँड द रिमाइंडर इज 0. इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय 16, व्हॉट विल बी द रिमाइंडर? म्हणजे त्याच्यात आधी आपल्याला नंबर फाइंड करायला लागेल. म्हणजे कुठल्या नंबरला जर 15ने डिवाइड केलं तर कोशंट 12 येतं आणि रिमाइंडर 0 येते. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्या फॉर्म्युलाप्रमाणे करूयात आपण. फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. मग आता इथे कोशंट किती आहे 12 आहे, डिवायझर आहे 15 प्लस रिमाइंडर आहे 0. सो 12 इंटू 15 इज 180. सो 180 आन्सर येतं आहे. आता प्रश्न पुढचा काय विचारला आहे की त्या सेम नंबरला जर 16ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येईल? म्हणजे मग आपल्याला 180ला 16ने डिवाइड करायला लागेल. सो ते करून बघूयात. 180ला डिवायडेड बाय 16. सो इथे पहिले येणार आहे 16 1 जा 16. सो इथे राहिले 2, हा 0 खाली घेतला. अगेन 16 1 जा 16. इथे राहिले 4. सो रिमाइंडर काय येते? 4 येते. सो इथे सेकंड ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. 6 बघूयात. वेन अ नंबर वॉज डिवायडेड बाय 12 इन्स्टेड ऑफ 18, द कोशंट इन्क्रीज बाय 20, व्हॉट इज दॅट नंबर? आता आपल्याला काय विचारलं आहे? एका सर्टन नंबरला, जो नंबर आपल्याला माहीत नाही आहे, त्याला 18ने डिवाइड करायचं होतं पण 12ने डिवाइड केलं. मग कोशंट कितीने इन्क्रीज झाली ते कसं फाइंड करायचं? तर आता इथे आपण खाली नंबर ऑलरेडी दिलेले आहेत ऑप्शनमध्ये, त्यातला एक एक नंबर घेऊन बघूयात. तर पहिला घेऊन बघूयात 720. 6th क्वेश्चन. 720ला आता आपण कशाने डिवाइड करायचं आहे? पहिले 12ने आणि मग 18ने करून बघू. सो 12 इथे येईल 6 जा 72. 0 हा 0 खाली घेतला. सो 12 0 जा 0. इथे 60 आन्सर आला आहे. आता 18 4 जा 72. सो 0 हा 0 खाली घेतला. 18 0 जा 0. सो काय आलेलं आहे आन्सर? 60 आणि 40. मग त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे सांगितला? इन्क्रीज बाय 20. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स 20 आलेला आहे, म्हणजे फर्स्ट नंबरच आहे बरोबर आपला. सो पुढचं करायची गरज नाही. सो 720 ऑप्शन मार्क करून घ्या फर्स्ट. चला नेक्स्ट बघूयात. इफ 99 मल्टिप्लाइड बाय सर्टन नंबर, आन्सर काय येतं आहे? 40,095. विच नंबर शुड बी इन द बॉक्स? म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? ह्या नंबरला आपल्याला 99नी डिवाइड करायला लागेल. सो ह्याला डिवाइड करूयात. 40,095
डिवायडेड बाय 99. आता परत 99चा टेबल आपल्याला माहीत नाही आहे, सो तो लिहून घेऊ. 99 इंटू 2 येतं आहे 198. 99 इंटू 3 इज 297. 99 इंटू 4 इज 396. and 99 इंटू 5 इज 495. चला इथपर्यंत लिहून घेऊ, पुढे लागलं तर आपण लिहून घेऊ परत. सो 99 आता इथे 40ला तर होणार नाही, म्हणजे 400 घ्यायला लागेल आपल्याला. मग इथे 495 आहे, म्हणजे मग आधीचा नंबर घ्यायला लागेल. 99 4 जा 396. सो 99 4 जा 396. 400मधनं 396 गेल्यावर किती राहणार आहेत 4. मग हा 9 आपण खाली घेतला, सो ह्याला डिवाईड होणार नाही, मग आपल्याला ते 0 घ्यायला लागेल. मग हा 5 पण आपण खाली घेतला, सो 495 तर आहे. 99 5 चा 495. सो आपला आन्सर मिळालेला आहे. काय आलेलं आहे आन्सर 405. कितवा ऑप्शन आहे इथे 4th ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. 3000 इज डिवायडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर टू गेट द कोशंट 85 अँड द रिमाइंडर 25. म्हणजेच काय सांगितलं आहे 3000 कुठल्या खालच्या नंबरनी जर 3000ला डिवाइड केलं तर मला कोशंट 85 मिळणार आहे, रिमाइंडर 25 मिळणार आहे. तर ह्यातला एक एक नंबर आपण घेऊन बघू, किंवा आपण आधी साधा फॉर्म्युला वापरूयात. तुम्ही इथे प्रत्येक नंबरचा ट्राय करत बसला तर खूप वेळ लागेल. अशा आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिव्हिडंडचा. काय फॉर्म्युला आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड इथे काय आहे 3000. कोशंट आहे किती आहे माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे 85. डिवायझर आपल्याला माहीत नाही आहे, सो डी असाच राहील. प्लस रिमाइंडर किती आहे 25. ठीक आहे, हे सगळं लिहून घेतलं आपण. आता आपण हा डी आपल्याला फाइंड करायचा आहे. सो हे 3000 असंच राहील इथे. आता काय होईल इथे 85 इंटू डी. आता हा 25 आहे. आता तुम्हाला इथे अजून तुम्हाला अल्जिब्रा तुम्हाला शिकवलं नाही आहे, सो मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते की हा जो 25 आहे थांबा हे लिहून घेते मी. 3000 आता हा 25 इथे प्लसमध्ये आहे, तर अल्जिब्रामध्ये इज इक्वल टू साईन असेल दोन्ही ह्याच्यामध्ये, म्हणजे हा याला म्हणतात लेफ्ट हँड साईड, याला म्हणतात राईट हँड साईड. तर हा 25 नंबर इथे जर प्लसमध्ये असेल तर तो इथे गेल्यावर मायनस होतो. सो इज इक्वल टू काय राहिलं फक्त इथे 85 इंटू डी राहिलं. सो 3000 मायनस 25 किती येणार आहे 2975 इज इक्वल टू 85 इंटू डी. आता डी आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे हा डीला एकटं पाडायला पाहिजे. मग त्याला एकटं कसं पाडायचं, तर ह्या 85नी दोन्हीकडे डिवाईड करायचं. म्हणजेच काय करायला लागेल 2975 डिवायडेड बाय 85 इज इक्वल टू 85 इंटू डी डिवायडेड बाय 85. म्हणजे मग हे 85 कॅन्सल होईल, म्हणजे इथे फक्त डी राहतो आणि मग ह्याचं आपलं डिव्हिजन केल्यावर आपल्याला आन्सर मिळेल. सो डी इज इक्वल टू 2975 डिवायडेड बाय 85. आता मी तुम्हाला अजून एक डिव्हिजन शिकवते, म्हणजे तुम्ही जी नॉर्मल डिव्हिजन करता ती तुम्ही करून बघितली तरी चालेल, पण तुम्हाला 85चा मग टेबल लिहायला लागेल, तो फार अवघड जाईल. त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता, दोन्हीच्या युनिट प्लेसला काय आहे 5 आहे, म्हणजे हे दोन्ही नंबर 5ने डिवाईड होतील. सो हे 5ने डिवाईड केल्यावर आपण बघूयात काय येतं ते शिकवते मी तुम्हाला कसं करायची ही डिव्हिजन ते. इथे बघा 85ला मी कट मारणार. पहिला नंबर काय आहे 8. सो मी काय करणार इथे 5 1 जा 5 करणार. काय 5 2 जा 10 आहे, 8पेक्षा मोठा आहे, सो तो घेऊ शकत नाही. मग मी जेव्हा 5 1 जा 5 करते इथे, म्हणजे मी इथे 1 लिहिणार आणि मग 8 - 5 केल्यावर किती उरतं 3 उरतं. सो इथे स्मॉल ह्याच्यात मी तुम्हाला लिहून देते 3. मग हा 3 आणि हा 5 नंबर मिळून काय होतं 35 नंबर तयार होतो. मग 35 5ने डिवाईड होतो. कधी होतो 5 7 जा 35, म्हणजे ते खाली 17 येतं. आता तसाच वरचा नंबरला काट मारायची आणि 5ने याला डिवाईड करायचं. तर 2ला होणार नाही, म्हणजे 29ला पहिले करायला लागेल. मग कधी येईल 5 5 कुठलं येईल 5 5 जा 25. मग 29 - 5 केलं तर किती राहतं 4 राहतं. मग ते 4 पुढच्या नंबरला जोडून टाकायचा, म्हणजे पुढचा नंबर काय तयार होतो 47. मग परत 5 9 जा 45 आपल्याला माहिती आहे बरोबर. मग ते 47मधनं 45 गेले किती राहतं 2 राहतं. मग तो 2 नंबर हा पुढच्या नंबरला जोडून टाकायचा ह्या 25ला. ठीक आहे, आणि मग आता 25 नंबर तर 5च्या टेबलमध्ये आहे, सो काय येणार आहे 5 5 जा 25, म्हणजेच काय आला आन्सर इथे 595/17. आता 17नी याला डिवाईड करूयात. आता ह्या 5ने डिवाईड होणार नाही कारण इथे 7 नंबर आहे, डायरेक्ट 17नी करू. सो 17 1 जा 17, 17 3 जा किती येतं 51 येतं. मग 59मधनं 51 जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा काय येतं
85 येतं. पुढचा नंबर तर काय तयार होतो 85. सो 17 5 जा 85 म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं आहे 35. म्हणजेच डी आपल्याला काय मिळालं आहे 35. हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल, हे नसेल कळलं तर नॉर्मल डिव्हिजन करून बघा, त्याने सुद्धा आन्सर मिळणार आहे. सो इथे बघा डीचा आहे आलं की इथे आन्सर येस, फोर्थ ऑप्शन आहे 35. चला 9th बघूयात क्वेश्चन. ऑन डिवायडिंग अ नंबर बाय 25 वी गेट कोशंट 13 रिमाइंडर 22 व्हॉट विल बी द नंबर. ह्या प्रॉब्लेम आधी आपण बघितलेत. सेम आपल्याला फॉर्म्युला यूज करून तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो काय आपला फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आता इथे डिव्हिडंड काय आहे दिलेला आहे का नाही. ऑन डिवायडिंग अ नंबर म्हणजे कुठला तरी नंबर आहे बाय 25 म्हणजे इथे डिवायझर काय मिळतं आपल्याला 25. कोशंट काय आहे 13 आणि रिमाइंडर आहे 22. सो कोशंट आहे 25 आणि रिमाइंडर आहे 22. सो 25 सॉरी कोशंट आहे 13 आहे 25 इंटू 13 प्लस 22. सो इज इक्वल टू 25 इंटू 13 केल्यावर येतं 325 प्लस 22. सो इज इक्वल टू येतं आहे आन्सर 347. सो कुठला ऑप्शन आहे बघा इथे 347 लास्ट ऑप्शन आहे. फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या. चला लास्ट क्वेश्चन बघूयात आपण. मंगला काकू परचेस 6016 सॅपलिंग्स ऑफ अ लेमन. शी प्लांटेड 47 सॅपलिंग्स इन ईच रो. हाऊ मेनी रोज विल बी फॉर्म ऑफ दोज सॅपलिंग्स. म्हणजे एवढे सॅपलिंग विकत घेतले त्याचे 14 सॅपलिंग एका रोमध्ये लावले. म्हणजे ही एक रो ही एक रो ही एक रो. मग अशा किती रोज तयार होतील त्याच्यात आपल्याला काय करायला लागेल डिव्हिजन करायला लागेल. सो डिव्हिजन करून घेऊ म्हणजे आपला आन्सर मिळून जाईल. कशाला डिवाइड करायचं आहे 6016 डिवायडेड बाय 47. आता 47चा टेबल माहीत नाही आपल्याला. सो इथे लिहून घेऊ आपण म्हणजे आपल्याला करायला सोपं जाईल. सो 47 इंटू 1 इज 47. 47 इंटू 2 इज 94. 47 इंटू 3 इज 141. 47 इंटू 4 इज 188. 47 इंटू 5 इज 235. 47 into 6 is 282. 47 into 7 is 329. 47 into 8 is 376. ठीक आहे इथपर्यंत लिहून घेऊ. आता इथे बघा 60 नंबर आहे. सो 47 पेक्षा तोच नंबर मोठा आहे. सो आपण काय करू शकतो 47 1 जा 47 घेऊ शकतो. सो 10 minus 7 is 3 and 5 minus 4 is 1. मग हा 1 खाली घ्यायचा आहे. आता 131 आले. 131 इथे 141 इथे मोठा नंबर आहे 47 3 जा. मग आपल्याला काय घ्यायला लागेल 47 2 जा 94 घ्यायला लागेल. सो 2 जा 94. अगेन 11 minus 4 is 7. मग इथे 12 राहतं. 12 minus 9 is 3. सो 37 राहतं. मग हा 6 आपला राहिला तो आपण खाली घ्यायचा 376. मग इथे आपल्याला दिसतं आहे 47 8 जा 376 आहे. सो 47 8 जा 376. म्हणजे एका रोमध्ये किती असणार आहेत सॅपलिंग्स 128. सॉरी रोज किती होणार आहेत त्या सॅपलिंगच्या 128. सो फर्स्ट ऑप्शनच आहे तो मार्क करून घ्या. इथे आपला एक्सरसाइज 11.2 संपलेला आहे. ठीक आहे तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कळलं नसेल तर परत एकदा मागे करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं सोडवून बघा आणि मग बघा आन्सर येत आहे का. ठीक आहे थँक्यू.